विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपण वायुभारासंदर्भात माहिती पाहणार आहोत। यापूर्वी आपण उष्णतेच्या ताळेबंदाबद्दल माहिती पाहिलेली आहे। म्हणजे पृथ्वी प्रणालीमध्ये शिलावरण, वातावरण व जलावरण या तीन आवरणामध्ये विविध प्रकारच्या घडामोडी घडतात आणि ही तीन आवरणं जी आहे ही एकमेकाशी जोडलेली आहेत। यामध्ये सातत्याने आंतरक्रिया होत असतात आणि या आंतरक्रियेचा परिणाम हा सजीवावर होत असतो। पृथ्वीवर असणारं जीवावरण जे आहे हे या तीन आवरणामध्ये होणाऱ्या आंतरक्रियेवर अवलंबून आहे। त्यामुळं या तीन आवरणामध्ये ज्या क्रियाप्रक्रिया होतात ह्या आपणाला व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे। तर या समजून घेत असताना आपण वातावरणाची रचना आणि त्याचे घटक याबद्दल माहिती पाहिलेली आहे। वातावरणातील विविध प्रकारचे घटक, त्या घटकाचा औष्णिक संतुलनावर होणारा जो परिणाम आहे त्या संदर्भात आपण मागच्या तासाला माहिती पाहिलेली आहे। तर वातावरणामध्ये असणारे विविध जे काही घटक आहेत या घटकामुळं सूर्यापासून येणारी जी सौर ऊर्जा आहे ही सौर ऊर्जा काही प्रमाणात अडवली जाते आणि काही प्रमाणात त्यातला काही जो भाग आहे हा पृथ्वीवर पोहोचतो। तर उष्णतेच्या ताळेबंदामध्ये आपण पाहिलेलं आहे की 49% जी ऊर्जा आहे सौर ऊर्जा ही पृथ्वीपर्यंत किंवा भूपृष्ठापर्यंत पोहोचत नाही। वातावरणातील विविध जे काही घटक आहेत याद्वारे त्या ऊर्जेचं परावर्तन होतं। उरलेली 51% जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा दीर्घलहरीच्या स्वरूपात म्हणजे भूपृष्ठाने ग्रहण केल्यानंतर दीर्घलहरीच्या स्वरूपात या ऊर्जेचं उत्सर्जन होतं। तर अशा प्रकारे सूर्यापासून जी काही मिळणारी उष्णता आहे, जेवढ्या प्रमाणात उष्णता पृथ्वीला मिळते तेवढी उष्णता पृथ्वी ही उत्सर्जित करते। पण या दरम्यानचा जो काही भाग आहे म्हणजे त्या उष्णतेचं एका स्तराकडून दुसऱ्या स्तराकडे जाणं म्हणजे उष्णतेचं वहन होणं, अभिसरण होणं, सांद्रीभवन होणं, या विविध प्रकारच्या ज्या काही क्रिया आहेत या क्रिया पृथ्वीवर घडतात आणि त्या क्रियेतून विविध प्रकारच्या ज्या काही क्रिया आहे पृथ्वीवरच्या त्याला चालना मिळते। त्या अनुषंगाने आपण आता पृथ्वीच्या पृष्ठभागाला जी काही उष्णता मिळते त्या उष्णतेमुळं कोणकोणत्या प्रकारचे बदल होतात या अनुषंगाने आपण वायुभाराच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। वायुभार पट्टे आणि त्यातून निर्माण होणारी वात प्रणाली त्याचा आपणाला अभ्यास करायचा आहे। तर वातावरणाचा जो काही मुख्य घटक आहे तो म्हणजे हवा आहे। हवेची आपण म्हणजे वातावरणाची आपण व्याख्या पाहिलेली आहे की जे आवरण आहे की जे गंधहीन आहे, रंगहीन आहे, चवहीन आहे, जे आपणाला दिसत नाही, त्यामध्ये विविध प्रकारचे वायू आहेत। अशी जी काही हवा आहे या हवेला वजन आहे। हवेला वजन असल्याचं 17व्या शतकामध्ये इटालियन शास्त्रज्ञ टॉरिसेली व जर्मन शास्त्रज्ञ
गेरिक यांनी सिद्ध केलेलं आहे. 17व्या शतकामध्ये हवेला वजन असल्याचं या तज्ज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. साहजिकच हवेला वजन असल्यामुळं आणि आपण वातावरणाची जी काही रचना आहे ती रचना अभ्यासलेली असल्यामुळं आपणाला असं दिसून येतं की भूपृष्ठाजवळ हवेचे जे काही थर असतात हे थर घन असतात किंवा दाट असतात. आणि जो जो भूपृष्ठापासून उंच आपण जातो, जास्त उंची वाढते, तसतसं हवा ही विरळ होत जाते. म्हणजे या ठिकाणी हवा हा एक असा घटक आहे की त्याला जर आपण उष्णता दिली तर हवा ही तापते. उष्णतेमुळं हवा तापते, प्रसरण पावते, म्हणजे ती जास्त जागा व्यापते. या उलट हवेचं जर तापमान कमी झालं तर हवा ही आकुंचन पावते. साहजिकच वातावरणाचा जो आपण अभ्यास केलेला आहे त्यानुसार असं दिसून येतं की भूपृष्ठालगत हवेचे थर जे असतात हे हवेचे थर दाट असतात. म्हणजे वरचा जी काही हवा आहे वातावरणातील, या वातावरणातील हवेचा किंवा वायूंचा जो काही भार आहे किंवा जे काही वजन आहे ते वजन या खालच्या थरावर पडतं. त्यामुळं भूपृष्ठालगत हवेचे जे काही थर आहेत हे दाट असतात. मग हवेचं जे काही वजन आहे किंवा वायुभार जो आहे हा वायुभार त्याचं मोजमाप करता येतं. त्याचं मोजमाप करण्याचं जे काही एकक आहे ते एकक म्हणजे या ठिकाणी मिलीबार हे एकक आहे. मिलीबार ह्या एककामध्ये हवा मोजल्या जाते. तसंच इंचामध्ये सुद्धा वायुभाराचं मापन करण्यात येतं. इंच किंवा सेंटीमीटर, मिलीमीटर यामध्ये वायुभाराचं जे काही मापन आहे ते मापन केलं जातं. तर अलीकडच्या काळामध्ये हे मापन मिलीबारमध्ये व्यक्त केलं जातं, मिलीबारमध्ये हे मोजल्या जातं. तर हवेचं जे काही वजन आहे, तो जो काही भार आहे हा मिलीबार ह्या एककामध्ये मोजला जातो. सर्वसाधारणपणे भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे कोणताही वस्तू जी काही असेल, कोणतंही वजन असेल, कोणताही भाग असेल, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर आपणाला हलवायचा असेल तर त्याला आपणाला बल लावावं लागतं किंवा भार द्यावा लागतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी. तशाच पद्धतीने वातावरणाचा जो काही दाब आहे, भार, हा भूपृष्ठावर पडत असतो आणि याचं मोजमाप हे मिलीबारमध्ये केलं जातं. तर 1 मिलीबार म्हणजे 1 घन सेंटीमीटर आकाराच्या व 1 ग्रॅम वजनाच्या वस्तूला एका सेकंदात 1 सेंटीमीटरचा वेग उत्पन्न होण्यासाठी जेवढा भार किंवा दाब द्यावा लागतो त्याला डाइन असं म्हटलं जातं. अशा 10 लाख डाइन्समुळे 1 चौरस सेंटीमीटर जागेवर पडणारा भार म्हणजे 1 बार होय आणि एका बारचा 1000वा भाग म्हणजे मिलीबार होय. सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीवर असणारा वायुभार हा 1013.2 मिलीबार इतका असतो.
तर इंचामध्ये तो 29.92 इंच इतका असतो. तर वायुभार जो आहे पृथ्वीवर हा सर्वत्र सारखा असत नाही. वायुभार हा पृथ्वी पृष्ठभागावर सर्वत्र सारखा असत नाही. तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा प्रकारचा वायुभार असलेला आपणाला दिसतो. तर वायुभार सर्वत्र सारखा काय नाही, त्याच्यावर कोणते घटक परिणाम करतात त्या घटकाबद्दल आपणाला थोडक्यात माहिती पाहायची आहे. तर त्यामध्ये पहिला जो काही घटक आहे तो म्हणजे तापमान आहे. तापमानाचा म्हणजे वायुभारावर परिणाम होत असतो. म्हणजे जसजसं वातावरणाचं तापमान या ठिकाणी वाढेल तसतसं त्याचा वायुभारावर परिणाम होतो. म्हणजे जी काही हवा असते, हवा तापल्यामुळं हवा प्रसरण पावते, हवा हलकी होते, हवेचं वजन जे आहे हे कमी होतं. त्यामुळं वायुभार हा कमी होतो. म्हणजे तापमान जर वाढलं तर वायुभार हा कमी होतो आणि तापमानात जर घट झाली तर वायुभार हा वाढलेला आपणाला दिसतो. म्हणजे तापमानामुळं हवा प्रसरण पावते आणि वायुभार हा कमी होत असतो. त्यानंतर दुसरा जो काही घटक आहे तो घटक म्हणजे जसा तापमानाचा परिणाम होतो आणि तापमान आपणाला कल्पना आहे की भूपृष्ठालगत तापमान हे जास्त असतं. कारण वातावरणातून येणारे जे काही सूर्यकिरण आहे ते सूर्यकिरण भूपृष्ठापर्यंत पोहोचतात. त्यानंतर भूपृष्ठ उष्णता ग्रहण करतं आणि भूपृष्ठाने उष्णता ग्रहण केल्यानंतर भूपृष्ठापासून दीर्घलहरीच्या स्वरूपात उष्णतेचं उत्सर्जन होतं आणि साहजिकच भूपृष्ठालगत असणारे जे काही हवेचे थर आहेत हे हवेचे थर तापतात. हवा उष्णता ग्रहण करते, हवा प्रसरण पावते, हवा हलकी होते आणि भूपृष्ठापासून दूर जाते. म्हणजे तापमानामुळं वायुभार हा कमी होतो. जसं तापमान वाढेल तसं वायुभारामध्ये घट होते. दुसरा जो काही घटक आहे म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची. समुद्र सपाटीपासून जो उंच आपण जाऊ, जसजशी उंची वाढते तसतसं हवेचे जे काही थर असतात हे विरळ होत जातात. हवेचे थर विरळ झाल्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम या ठिकाणी वायुभारावर होत असतो. सर्वसाधारणपणे 108 मीटर उंचीला वायुभार जो असतो तो वायुभार 13.6 मिलीबारने कमी होतो. कारण उंचीनुसार हवेचे थर विरळ होतात, हवेची घनता कमी होते आणि म्हणजे घनत्व कमी होतं. साहजिकच वायुभार जो असतो तो समुद्र सपाटीपासून जसजशी उंची वाढते तसतसं वायुभार कमी झालेला आपणाला दिसून येतो. तिसरा घटक जो आहे वायुभारावर परिणाम करणारा तो म्हणजे हवेतील असणारं बाष्पाचं प्रमाण. हवेमध्ये जे काही बाष्प असतं
त्या बाष्पाच्या प्रमाणाचा सुद्धा वायुभारावर परिणाम होतो. तर प्रथम आपणाला हवेमध्ये बाष्प येण्याची जी काही क्रिया आहे ही क्रिया समजून घ्यावी लागेल. हवेमध्ये येणारं जे काही बाष्प असतं ते बाष्प पाण्याच्या म्हणजे पाण्याला उष्णता मिळाल्यानंतर बाष्पीभवन क्रिया होत असते. म्हणजे तापमान पाण्याचं ज्यावेळेस तापमान वाढेल त्यामुळं बाष्पीभवनाची क्रिया होते आणि असं जे काही बाष्प आहे हे बाष्प हवेपेक्षा हे हलकं असतं. ते हलकं असल्यामुळं साहजिकच ते भूपृष्ठापासून जास्त उंचीवर जातं. त्यामुळं हवेमध्ये जर बाष्पाचं प्रमाण जास्त असेल तर त्या साहजिकच त्या ठिकाणी वायुभार जो असतो त्या वायुभारावर त्याचा परिणाम होतो आणि वायुभार हा सुद्धा कमी आढळतो. त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे तो म्हणजे पृथ्वीचा पृथ्वीची जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे या गुरुत्वाकर्षण शक्तीचा सुद्धा हवेवर परिणाम होत असतो. म्हणजे जे काही वातावरण पृथ्वीभोवती टिकून राहिलेलं आहे त्याचं मूळ कारणच या ठिकाणी आहे. म्हणजे हवेला वजन आहे आणि वजन असल्यामुळं वजन असणाऱ्या घटकावर त्या ठिकाणी गुरुत्वाचा प्रभाव पडतो. त्यामुळं हे संपूर्ण वातावरण जे आहे हे पृथ्वीभोवती टिकून राहिलेलं आहे. त्यामुळं भूपृष्ठालगत हवेचे जे काही थर आहेत हे दाट आहेत आणि भूपृष्ठापासून जो आपण उंच जाऊ तसं हवेचे थर हे विरळ होत जातात. गुरुत्वाचा प्रभाव सुद्धा हा भूपृष्ठालगत हा जास्त असतो. वरचा जो काही थर आहे जास्त उंचीवरचा यामध्ये हलक्या वायूचं प्रमाण आपणाला दिसतं. वजनाने हलक्या असणारे जे काही वायू आहे हायड्रोजन हेलियम हे आपणाला वरच्या थरामध्ये दिसतात. त्याप्रमाणे या गुरुत्वाचा प्रभाव हा वायुभारावर होतो. त्यानंतर पृथ्वीची जी काही परिवलनाची जी काही गती आहे या गतीचाही प्रभाव हा वायुभारावर होताना आपणाला दिसून येतो. भूपृष्ठालगत या ठिकाणी वायुभार जो असतो हा जास्त असतो आणि उंचीनुसार वायुभार कमी झालेला आपणाला दिसतो. त्यानंतर पाचवा जो काही घटक आहे तो म्हणजे ऋतूनुसार यामध्ये बदल होतो. ऋतूच्या अनुषंगाने ऋतूनुसार कसा बदल होतो तर आपणाला कल्पना आहे पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण यामुळं पृथ्वीवर ऋतू होतात. ऋतूनुसार पृथ्वीवर उष्णता मिळण्याचा जो काही कालावधी आहे हा कालावधी हा कमी जास्त होत असतो. मग उष्णता कमी जास्त मिळाली तर ज्या भागामध्ये जास्त उष्णता मिळते त्या भागामध्ये कमी वायुभार निर्माण होतो आणि ज्या भागामध्ये कमी उष्णता मिळते त्या भागामध्ये जास्त वायुभार हा निर्माण झालेला दिसतो. भारतीय उपखंडाचं जे काही उदाहरण आहे ती उदाहरण आपणाला या दृष्टिकोनातून देता येईल.
उत्तरायणाचा जो काही कालावधी असतो, या कालावधीमध्ये भारतीय उपखंडामध्ये उन्हाळा ऋतू असतो आणि उन्हाळा ऋतूमुळं भारतीय उपखंडाचा जो काही मोठा जमिनीचा जो काही भाग आहे, हा भाग उष्णता ग्रहण करतो आणि त्या भागामध्ये मोठा कमी भाराचा प्रदेश तयार होतो. मग हा कमी भाराचा जो काही प्रदेश तयार झालेला आहे, हा कमी भार भरून काढण्यासाठी दक्षिण गोलार्धात त्या काळात हिवाळा ऋतू असतो आणि जास्त भार त्या भागामध्ये निर्माण झालेला असतो. तर या जास्त भागाकडून भारतीय उपखंडाच्या कमी भारपट्ट्याकडं हवा वाहते, वारे वाहतात आणि त्यातून भारतीय उपखंडाला मोसमी पावसाची सुरुवात होते. म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जे काही निर्माण होतात, हे निर्मितीचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे ऋतू आहे. उन्हाळ्यामध्ये वाढलेला जो काही तापमान आहे त्यामुळं कमी भाराची पट्टे तयार होतात भारतीय उपखंडामध्ये, तिबेटमध्ये, आणि त्यामुळं त्याचा परिणाम म्हणजे या ठिकाणी वायुभारावर होत असतो. तर अशा पद्धतीने विविध जे काही घटक आहेत, हे घटक वायुभारावर परिणाम करतात आणि या घटकाच्या परिणामामुळे पृथ्वीवर वायुभारपट्टे निर्माण होतात. पृथ्वीवर विविध प्रकारचे वायुभारपट्टे निर्माण होतात. तर त्याचं जे काही वितरण आहे, वायुभारपट्ट्याचं जे वितरण आहे, त्या वितरणाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. पहिल्यांदा जो काही वितरणाचा प्रकार आहे तो म्हणजे ऊर्ध्व दिशेतील वितरण. ऊर्ध्व दिशा म्हणजे ही सुद्धा भूगोलाच्या विद्यार्थ्याला म्हणजे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे ऊर्ध्व म्हणजे भूपृष्ठापासून अंतरिक्षामध्ये, म्हणजे अशी जर पृथ्वी आपण विचारात घेतली तर या ठिकाणी भूपृष्ठापासून वरची जी काही बाजू आहे हिला ऊर्ध्व दिशा म्हणतात. तर या दिशेमध्ये वायुभाराचं जे काही वितरण आहे ती कसं होतं, तर सुरुवातीला आपण याची माहिती पाहिलेली आहे. म्हणजे हवेचे जे काही थर असतात हे भूपृष्ठाजवळ हे घन असतात, दाट असतात, आणि भूपृष्ठापासून जो आपण उंचीवर जाऊ तसतशी हवा ही विरळ होत जाते. म्हणजे हवाच विरळ झाल्यामुळं या ठिकाणी वायुभार जो असतो हा कमी झालेला असतो. सर्वसाधारणपणे 108 मीटर उंचीला या ठिकाणी वायुभार कमी होण्याचा जो काही दर आहे तो 13.6 मिलीबार इतका आहे. म्हणजे उंची जसजशी वाढत जाईल तसतसं वायुभार हा अत्यंत कमी होतो. त्यामुळं ऊर्ध्व दिशेमध्ये म्हणजे उंची वाढते तसतसं वायुभार जो असतो हा कमी कमी झालेला असतो. त्यानंतर आडव्या दिशेतील वितरण. की ज्याला या ठिकाणी क्षितिज समांतर असा सुद्धा शब्द वापरला जातो. क्षितिज समांतर. आडव्या दिशेमध्ये वायुभाराचं काय वितरण आहे,
तर आडवी जी काही दिशा आहे त्यामध्ये आपणाला थोडक्यात भूपृष्ठावर आणि पृथ्वीवर वायुभाराचं जे काही वितरण आहे ते अभ्यासताना मुख्य जे काही वृत्त आहे ही वृत्त विचारात घ्यावी लागतात. त्यामध्ये विषुववृत्त हे जे काही वृत्त आहे केंद्रभागी असणार ते वृत्त आपण विचारात घेतो. आणि या विषुववृत्तापासून विषुववृत्त 0° अक्षवृत्त आहे. विषुववृत्तापासून उत्तरेकडं उत्तर ध्रुव आहे. विषुववृत्तापासून दक्षिणेकडं दक्षिण ध्रुव आहे. तर विषुववृत्तापासून उत्तर आणि दक्षिण या दिशेमध्ये वायुभार पट्ट्याचं जे काही वितरण आहे, वायुभाराचं कसं वितरण झालेलं आहे त्याबद्दल आपणाला माहिती पाहायची आहे. तर सुरुवातीला आपणाला म्हणजे या दिशा समजणं गरजेचं आहे. ऊर्ध्व दिशा कशाला म्हणायचं, त्यानंतर आडव्या दिशेतील वितरण हे समजणं गरजेचं आहे. आडव्या दिशेतील किंवा क्षितिज समांतर अशा प्रकारचं वितरण. तर विषुववृत्त हे पृथ्वीच्या हे मध्य ह्या केंद्रभागी वृत्त आहे. तर वायुभाराचं वितरण हे पूर्ण कशाशी निगडीत आहे, तर ते उष्णतेशी निगडीत आहे. आणि आपणाला कल्पना आहे की विषुववृत्तावर वर्षभर सूर्यकिरण हे लंबरूप पडतात आणि साहजिकच सूर्यकिरण विषुववृत्तावर लंबरूप पडत असल्यामुळं त्या ठिकाणी तापमान हे जास्त असतं. लंबरूप सूर्यकिरण पडतात. वर्षभर असणारं जे काही तापमान आहे हे समजा 27°C आसपास असतं. मग सूर्यकिरण लंबरूप पडत असल्यामुळं या ठिकाणी तापमान 27° तापमान जास्त असतं आणि त्या तापमानाचा जो काही प्रभाव आहे तो त्या हवेवर पडतो. हवा ही तापते, हलकी होते आणि हवेचे या भागामध्ये ऊर्ध्वगामी अशा प्रकारचे प्रवाह निर्माण होतात. म्हणजे विषुववृत्त आणि विषुववृत्तापासच्या आसपासचा जो काही भाग आहे म्हणजे सर्वसाधारणपणे 5° उत्तर व 5° दक्षिण या अक्षवृत्ताच्या दरम्यान वर्षभर तापमान हे जास्त असतं. त्यामुळं या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. म्हणजे वर्षभर जास्त तापमान असल्यामुळं सूर्यकिरण लंबरूप पडत असल्यामुळं या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. मग याला विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा असं म्हटलं जातं. त्यानंतरचा जो काही भाग आहे 23.5° उत्तर हे कर्कवृत्त आहे आणि 23.5° दक्षिण हे मकरवृत्त आहे. या भागामध्ये विषुववृत्ताच्या तुलनेमध्ये कमी तापमान असतं, म्हणजे कमी तापमान असतं. दुसरा एक परिणाम असा होतो की विषुववृत्तावर जास्त तापमानामुळं हवा ही प्रसरण पावते, हलकी होते आणि वातावरणाच्या वरच्या थरामध्ये जाते. वातावरणाच्या वरच्या थरामध्ये गेलेली जी काही हवा आहे ही पृथ्वीच्या परिवलनामुळं ही
दोन्ही दिशेला ती डायव्हर्ट होते. थोडक्यात दोन्ही दिशेला या ठिकाणी ही जी काही हवा आहे ही म्हणजे पृथ्वीपासून दूर जाते, जास्त उंचावर जाते आणि पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे ती ध्रुवाच्या बाजूला, थोडक्यात ध्रुवाच्या बाजूला ही जी काही हवा आहे ही हवा म्हणजे आडव्या दिशेमध्ये ती हवा जाते आणि पुढं जाऊन ही जी काही हवा आहे ही हवा हलकी म्हणजे तिचं तापमान कमी झाल्यानंतर ही जी काही हवा आहे ही हवा कर्कवृत्त आणि मकर वृत्ताच्या दरम्यानचा जो काही भाग आहे या भागामध्ये खाली उतरते. म्हणून या भागामध्ये 25 अंश उत्तर ते 35 अंश उत्तर व दक्षिण म्हणजे दोन्ही भागाला 25 अंश उत्तर ते 35 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त भाराचा पट्टा निर्माण होतो. जास्त जो काही भार आहे, जास्त भार या भागामध्ये निर्माण होतो. त्यानंतर पुढचा जो काही कमी दाबाचा जो पट्टा आहे हा पट्टा 60 ते 70 अक्षवृत्ताच्या दरम्यान निर्माण होतो. 60 अंश ते 70 अंश, 60 अंश ते 70 अंश उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ताचा जो काही भाग आहे. तर या ठिकाणी एक महत्त्वाचा अक्षवृत्त आहे. कोणता आहे तर आर्टिक वृत्त आहे. या ठिकाणी आर्टिक आणि दक्षिणेला अंटार्क्टिक वृत्त या ठिकाणी आहे. म्हणजे 66.5 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्त जे आहे या भागामध्ये या पट्ट्यामध्ये 60 ते 70 अक्षवृत्ताच्या पट्ट्यामध्ये पुन्हा कमी भाराचा पट्टा निर्माण होतो. तर हा जो काही भाग आहे तसा हा विषुववृत्तापासून दूरवर आहे, उच्च अक्षवृत्तामध्ये आहे. परंतु या भागामध्ये समुद्रामध्ये असणारे जे काही प्रवाह आहे विषुववृत्ताकडून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे जाणारे उष्ण पाण्याचे जे काही प्रवाह आहेत या प्रवाहामुळं या ठिकाणी समुद्राच्या तापमानामध्ये वाढ होते या भागामध्ये आणि या भागामध्ये कमी भाराचा जो काही पट्टा आहे तो निर्माण होतो. त्यानंतर पुढचा जो काही जास्त भाराचा जो काही पट्टा आहे हा जास्त भाराचा पट्टा ध्रुवाजवळ निर्माण होतो. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाचा जो काही भाग आहे या भागामध्ये जास्त भाराचा पट्टा निर्माण होतो. म्हणजे सर्वसाधारणपणे पृथ्वीवर औष्णिक जे काही वितरण होतं म्हणजे सूर्याची जी काही उष्णता भूपृष्ठाला आणि समुद्राला मिळते तर सर्वसाधारणपणे त्या उष्णतेचा परिणाम हा वायुभार पट्ट्याच्या निर्मितीवर झालेला आपणाला दिसतो. विषुववृत्तावर वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडत असल्यामुळं जास्त उष्णता मिळते, त्यामुळे विषुववृत्तावर कमी भाराचा पट्टा निर्माण होतो. या ठिकाणी हलकी झालेली जी काही हवा आहे ही वातावरणाच्या वरच्या थरामध्ये जाते आणि पृथ्वीच्या परिवलन गतीमुळं ही हवा वरच्या थरातून भूपृष्ठाला समांतर ध्रुवाकडे वाहते आणि ती कर्कवृत्त आणि मकर वृत्ताच्या दरम्यान थंड होऊन जड होऊन खाली उतरते. त्यामुळं 25 ते 35 अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त भाराचा पट्टा तयार होतो. त्यानंतर 60 ते 70 अक्षवृत्ताच्या दरम्यान
पुन्हा एक कमी भाराचा पट्टा निर्माण होतो आणि हा पट्टा निर्माण होण्यास म्हणजे पृथ्वीचं परिवलन सुद्धा कारणीभूत ठरतं. तसंच समुद्रातील उष्ण पाण्याचे जे काही प्रवाह आहेत हे प्रवाहसुद्धा कारणीभूत ठरतात. आणि सर्वात शेवटी उत्तर आणि दक्षिण ध्रुवाचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये वर्षभर सूर्यकिरण हे तिरपे पडतात. अतिशय कमी प्रमाणात उष्णता या भागामध्ये ग्रहण केल्या जाते. सूर्यकिरण जरी पडले तरीसुद्धा हा भाग पूर्णतः बर्फाने व्यापलेला असल्यामुळं जे सूर्यकिरण त्या भागावर पडतात ते त्या पांढऱ्या पृष्ठभागामुळं पुन्हा परावर्तित होतात. म्हणजे अतिशय अल्प प्रमाणात उष्णता ही ध्रुवीय भागामध्ये ग्रहण केल्या जाते आणि त्याचाच परिणाम म्हणजे या भागामध्ये वर्षभर बर्फ असतं. साहजिकच कमी तापमान असतं. तापमान कमी असल्यामुळं या भागामध्ये वायुभार हा जास्त असतो. म्हणून या ठिकाणी हे ध्रुवीय वायुभाराचे 2 पट्टे आहेत, उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळ. अशा प्रकारे पृथ्वीवर म्हणजे जशा पद्धतीने तापमानाचं वितरण झालेलं आहे त्या अनुषंगाने पृथ्वीवर वायुभार पट्टे निर्माण झालेले आहेत. मुख्य वायुभार पट्टे आहे. साहजिकच वायुभार पट्टे हे निर्माण झालेले असल्यामुळं म्हणजे कमी व जास्त भाराचे पट्टे निर्माण झालेले असल्यामुळं त्या परिसरामध्ये असंतुलन निर्माण होतं आणि हे असंतुलन भरून काढण्यासाठी जी हवा वाहते, जी वात प्रणाली निर्माण होते, या वात प्रणालीच्या संदर्भात आपण पुढच्या भागामध्ये त्याची सविस्तर माहिती पाहू. थँक्यू.